ऐन कार्यक्रमाच्या वेळेस तुमची लहान मुलं पण अशीच करतात का? जेव्हा मेन मोमेंट येतो तेव्हाच सोयराची नेमकी चिडचिड होऊ लागली होती. तिला झोपही आली होती थोडी, पण का माहिती का पण ती खूप जास्त चिडचिड करत होती आणि रडत होती. सो त्यामुळे आम्हाला फार काही असं पद्धतशीर करायला नाही मिळालं. ऑप्शन आणि सगळं काही मांडायचं होतं, पण ते राहून गेलं कारण की आमच्या आऊने म्हणजे सोयराच्या आजीने, माझ्या मम्मीने खूप सारा खाऊ शोधून आणला होता. तिच्या पप्पांनी देखील खूप सारे डेकोरेशनचं सामान शोधून आणलं होतं. तिच्या आजी आजोबांनी पण खूप सारी मेहनत केली होती ह्या सगळ्यांना इन्व्हाइट करून, सगळ्यांसाठी सगळं काही सोयीस्कर करण्यासाठी. बट नेमकं सोयराला आमच्या रडायचं होतं. मी भीती खूप साऱ्या लोकांना एकत्र बघून खूप आवाजही होता, सो त्यामुळे ती अनकम्फर्टेबल होत होती. सो म्हणून आम्हाला जितकं पॉसिबल झालं फास्ट करण्यासाठी तितका मी हा कार्यक्रम पूर्ण केला. इथे आईने देखील सर्व जे लेडीज आले होते त्यांना वाण म्हणून ब्लाऊज पीस पण दिला आणि छोट्याशा मुलांना आणि सर्वांसाठी खाऊ होता, चिवडा होता आणि गोड पण होतं. सो खरंच खूप छान झाला हा कार्यक्रम आणि सर्वांना खूप आवडला. माझ्या बाळाला खरंच खूप आशीर्वाद आणि खूप प्रेम मिळालं. हे बघून खूप बरं वाटतंय की माझी सोयरा इतक्या छान माणसांमध्ये वाढते. फायनली हे सर्व ज्याची वाट बघत होते ते झालं आणि आमचे सगळे दीदी दादा आमचा सगळा काही खाऊ वेचून खात होते. किती छान वाटतं की लहानपण किती मस्त असतं की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे सर्व आनंद घेतात आणि आपल्या आवडीचा खाऊ वेचून घेताना पण त्यांना खूप मजा येत होती. हे बघून खूप छान वाटलं आणि जो हेतू होता तो साकार झाला की लहान मुलांना आनंद मिळाला आणि माझ्या सोयऱ्याला पण खूप सारे ब्लेसिंग्स मिळाले. त्यानंतर आमची सोयरा बॅक टू नॉर्मल झाली. सगळे घरी गेल्यानंतर का माहिती का तिचा मूड एकदम छान झाला आणि ती खूप जास्त खेळत होती आणि गोड गोड पिक्चर्स क्लिक करत होते. इथे माझं पिकाबू चालू होतं आणि आमचे पप्पा फोटोग्राफर होते इतके छान छान मेमरीज कॅप्चर करण्यासाठी. आणि आमची आजी मध्ये मध्ये आम्हाला खाऊ घालत होती की बाळ शांत राहावं आणि चांगले चांगले फोटोज यावे म्हणून. आणि आमचे दागिने घालून खूप हौस केली आमच्या आऊसाठी, कारण की तिने खूप छान हा शोधून आणलेला सेट आणि पप्पांनी केलेली एवढी मेहनत आणि आजी आजोबांनी घेतलेले एवढे एफर्ट्स तिने फायनली साकार केली.